हाय, मी नंदिनी भानसे आणि कलमकर तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज आपण जातो आहे पालघरला आणि कशासाठी म्हणजे तर थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल. मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघी मजा करायला तयार आहोत. तर पुढे येणारे व्लॉग बघत राहा, स्टे ट्यून आणि चला बघूया काय मजा येते ते. आज एक नवीन एक्सपिरियन्स येणार आहे. बघूया, खूप दिवसांची इच्छा पूर्ण होणार आहे. सो वी आर रिच वानगावला. सो बघूया आता. आम्ही थोडंसं बिस्किट खाल्लं आहे आणि काहीच नाही. आता मी इकडे छोटी ऑटो आहे त्याच्यात बसणार आहोत. मग पुढे बघू काय होतं आहे. येस, फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. सो वानगाववरून दादा वानगाववरून कुठे जाणार आहे? आता सावली बाग. सावली बागला जाणार आहोत आपण वानगाववरून. या वेली झाकून ठेवलेल्या आहेत. सो मी आलोय सावली बागला. सो असा हाऊस आहे. तर इथेच यांनी सनफ्लॉवरची बाग क्रिएट केलेली आहे. ते तुम्हाला दाखवते. सावली बाग करून. वाव. सो हे समोर सनफ्लॉवरची बाग आहे आणि हेच इकडचेच जे फार्म हाऊसवाले आहेत तेच केअरटेक करतात सनफ्लॉवरचं फार्म. आता आपण इथे ब्रेकफास्ट करू आणि मग पुढे जे काय होईल ते मी टाकत जाईन व्लॉगमध्ये. सो गाईज, आजचा दिवस खूप एक्सायटेड असणार आहे. आणि जसं मी म्हटल्याप्रमाणे आम्ही आलो आहे सनफ्लॉवरच्या फार्ममध्ये. सो फर्स्ट आपण जाणार आहोत सनफ्लॉवर फार्ममध्ये, त्याच्यानंतर जाणार आहोत चिकूच्या बागेमध्ये आणि मग लंच झाल्याच्या नंतर आम्ही लंच इन्क्लूड नाही केलेलं आहे पॅकेजमध्ये. सो आम्ही लंच नाही करणार आहोत, ब्रेकफास्टच आता करू हेवी. त्याच्यानंतरला बघूया पुढे मठात वगैरे जायचं आहे. सो तुम्ही स्टे ट्यून, बघत राहा कसं काय काय होतं आहे व्लॉगमध्ये. मी काय काय दाखवू शकते ते, आणि नक्की विजिट करा तुम्ही पण. सो आमचा आत्तापर्यंतचा जो एक्सपिरियन्स तर खूप छान वाटतं आहे. गावचं वातावरण आहे, मस्त छान वाटतं आहे, हिरवळ आहे. त्यांचं फार्म हाऊस पण खूप छान आहे. सो मी चेंजिंग केलेलं आहे, बघताय तुम्ही. आता बघूया पुढे. बाय बाय. सो सँडविचेस आपण खाणार आहोत. चला, आपलं सँडविच खाऊन झालेलं आहे, कॉफी पिऊन झालेली आहे. तर आपण चाललो आहे सनफ्लॉवरच्या फार्ममध्ये. ये हळू हळू, सावकाश मित्र. ही बघा अर्चनी परशाची विहीर. नाही, असं काही नाही. अच्छा, ही खूप जुनी विहीर आहे. पुराणी विहीर बोलणार होती मी आता. माझं काय झालंय, मी हिंदी आणि मराठी दोन्ही मिक्स बोलायला लागते. जुनी विहीर आहे त्यांच्या पूर्वजांच्या काळातली. आणि हे आपलं तिकडे फार्म हाऊस आहे. हे असंच आहे. वाव, मला दूरवरती दिसतंय सनफ्लॉवर येलो येलो. वाव, ते बघ बुजगावणं पण आहे. क्यूट. काय, परत एकदा बोल ना. चायनीज मध्ये आपण जो कांदा खातो ना, अच्छा, ती कांद्याची पात इथे लावली वेगळी पाली. वाव. मग ते कांदे कधी येणार आता? कांदे नाही, ते छोटे कांदे असतात. अच्छा, खाली. हा 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 हा. स्प्रिंग अनियन, राईट. ते राई पण होती, राई त्यांनी तोडली वाटतं. हा, ही बघ, ही राई आहे. राईची फुलं किती सुंदर असतात. हा हीच राई आहे. हा, हीच राई आहे काय. आपण जी डाळीत वापरतो ती राई आहे ही, मित्रांनो. आणि हे
त्याचं नाव मला आठवत नाही, पण ती पण एक प्रकारची भाजीच आहे ती. ते कळलं. नाव नाही आठवत आहे मला आता. कळलं. मला नाही कळलंय ही कुठली आहे. गुगल लेन्स ते बघ ना. हे दुधी आहे. दुधीची तर वेल असते ना. ही काय वेलच आहे ती. हे बघ इथे दुधी दिसेल तुला. मोठा होणार तो अजून. राईट, कैरी सारखं दिसतोय. हो ना, मी स्टोरेज करून आली आहे खाली. सो फायनली आपण आलोय सनफ्लॉवरच्या बागेत. सो बघा ज्याच्यासाठी आपण आलेलो आहे आणि ते दिसतंय आपल्या समोर सनफ्लॉवरची बाग. वाव, खूप सुंदर दिसते. जिकडे बघावं तिकडे सनफ्लॉवर आहेत, मस्त येलो येलो. आता आपण मस्तपैकी फोटोशूट करणार आहोत. सो ऑलरेडी झालेलं आहे आपल्या फ्रेंड्स लोकांचं चालू फोटोशूट. गाईज माझ्या फेसची हालत तुम्ही बघताय काय झाली आहे. सो आम्ही आता आलोय चिकूच्या बागेत. चिकूची बाग इथे आहे. खूप सारे चिकूची झाडं आहेत. म्हणजे ह्या जे आहेत ओनर त्यांनी अशी लागवड करून ठेवली आहे. बघा किती चिकूची झाड आहेत, दाखवते तुम्हाला. हे बघा, हे सगळे चिकू आहेत बघा. आणि ही अशी खूप मोठी बाग आहे. ही सगळी चिकूची बाग आहे. आणि आपण आता आज जाऊया चिकूच्या बागेत. हे बघा, बघताय पिकलेले नाही आहेत, कच्चे आहेत. मस्त. छान आहे ना सगळं. फक्त इतकंच आहे की खूप जास्त ऊन आहे. छत्री कॅरी करायला पाहिजे होती, इतकं ऊन आहे. बाकी मस्त आहे. असं एकदम गावच्या सारखं वातावरण आहे. किती वाजलेत? 10:30. 10:30 झालेत. आता आपण नेक्स्ट लोकेशनला पण जाणार आहोत. ब्रेकफास्ट करून जाणार आहोत. ब्रेकफास्ट ज्यांना लंच करायचं आहे ते लंच करतील आणि त्याच्यानंतर पुढे आपण जाणार आहोत. आणि बघत राहा, मजा येणार आहे. सो गाईज आता मी परत रेडी झालेली आहे. तुम्ही म्हणाल किती ड्रेस चेंज करते. हां, मी खूप सारे ड्रेस आणलेले आहेत. आणि आता मी चालली आहे लोटस फार्ममध्ये. सो ये अगेन एक्सायटेड. लोटस फार्म इथे जवळच आहे. सो बघूया लोटस फार्म. आणि इथे सूर्यफुलाचं तर बघितलेत. हे जे सूर्यफुलं आहेत ना त्यांचे 2 आहेत ॲक्च्युली. सो इकडचे जे सूर्यफुल्स आहेत ना त्याचे आता बी होणार आहे. त्याच्यामुळे ते सुकट ठेवलेले आहेत. त्याच्या पाकळ्या पूर्ण गेलेल्या आहेत. आणि ते आपण गेलेलो तिथे ते नवीनच आहे. त्याच्यामुळे आपण तिकडे गेलेलो. अदरवाईज हे पण बघण्यासारखंच आहे. सो आता आपण इथून निघूया. हे 5 मिनटाच्या अंतरावरतीच आहे. जे आपण कमळांच्या ठिकाणी जाणार आहोत ते तलाव आहे. सो तिकडे जाणार आहोत आपण. चला मग जाऊया वेळ न घालवता. खूप ऊन आहे पण मित्रांनो असं निसर्गाच्या वातावरणात यायला पाहिजे. अशी एक ट्रिप तरी झालीच पाहिजे. सो म्हणून आम्ही डिसिजन घेतला. आणि मेन म्हणजे मी लास्ट इयरपासून सनफ्लॉवरच्या फार्ममध्ये जायचा विचार करते. लास्ट टाईम पण तुम्ही बघितलं असाल, गेलं इकडे व्लॉगिंग शूट केलेलं होतं मी इथे. सो सनफ्लॉवर मला काय भेटले नाही लास्ट टाईम, कारण की मी तेव्हा असं बुकिंग वगैरे करून आली नव्हती. आणि ह्या टाईमला मी प्रॉपर बुकिंग वगैरे करून आली आहे. आणि तुम्हाला जर डिटेल हवी असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी कोणाच्या थ्रू गेली आहे आणि कुठे आली आहे सगळं मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते. सो तुम्ही बघून येऊ शकता. हर एक प्लेसवरती फ्लॉवर्स आहेत. आणि फ्लॉवर्स लवर्ससाठी तर ही खूप मस्त गोष्ट आहे की तुम्हाला इथे मुंबईमध्येच सनफ्लॉवर बघायला भेटणार आहेत. सो नक्की विजिट करा तुम्ही. मला तर खूप जास्त आवडलेलं आहे. वाव, बघताय हे तुम्ही किती छान आहे.
तळ पूर्ण दूर दूर पर्यंत. ऊन खूप आहे म्हणून मी घेतलं हे. आपण दुसरीकडे जातोय कारण की तिकडे कसं असं होतं कमळ तलाव, पण आपण दुसऱ्या तलावात जातोय म्हणजे तिथून जरा जवळ फोटोज वगैरे काढायला जमतील म्हणून. हे बघा इथे मस्त आहे. इथे जरा ऊन कमी आहे आणि तलाव पण छान आहे. वाव अप्रतिम मस्त वाटतंय. हे बघा बोरीक गावच्या पद्धतीसारखं बोरीक आहे इथे मस्त. चिंच पण दिसली आपल्याला जाता जाता. बघा मस्त. ही इथे शाळा आहे छोटूशी. नाही शाळा नाही आहे ते पाण्यासाठीच बनवलेलं आहे. मस्त. अरे एक आता त्यांनी काय इराणी काय केलेलं, असे काय रूफ होता, रूफ काय होता तिथे असं पेंट केलेलं. US ने त्याच्यावर बॉम्ब टाकला. त्यांना वाटलं ते त्याचे प्लेन्स आहेत तर ते डेकॉय होतं. अरे US ना चांगलं धडा शिकवायला पाहिजे. खरंय अति होत आहे त्यांचं. चला आता आपण आलेलो आहोत इथे. आपल्या मस्त गप्पा पण रंगलेल्या होत्या. आपले न्यू फ्रेंड्स आहेत हे भेटाय ना. तर आपण आता लंच घेणार आहोत दुपारचं. चला मग बघूया. लंच नाही आहे ॲक्च्युली ब्रंच आहे. लंचच इतके हेवी असणार आहे त्यामुळे लंचची काही गरज नाही. चला मस्त आता 1 वाजायला आलेला आहे आणि आपण लंच करणार आहोत. मस्त हे आमचे प्लेट्स लागलेले आहेत. ब्रंच जसं बोलले तसा ब्रंच, सॉरी लंच नाही ब्रंच करणार आहोत. केळीची मस्त बाग बाजूला आणि इथे आम्ही जेवणार आहोत. लंचमध्ये आहे बटाट्याची भाजी विथ खोबरं टाकलेली आणि भाकरी. मला अति घाई होती म्हणून मी एक तुकडा घेतलेलाच आहे आणि हे सॅलेड आहे आपलं. सो चला आपण लंच करूया आता. हां नॉनव्हेजमध्ये आहे, नॉनव्हेज ब्रंचमध्ये आहे जवला, कोशिंबीर आणि भाकरी. कसं आहे? ऑसम. आपण तिकडे थोडंसं निवांत व्हायला जाऊया. लगेच येईल ना ऑटो? ऑटो काय तिला 15-20 मिनिटं आधी सांगितलं तर नाही. हे इकडे त्यांचं हाऊस आहे आणि त्याच्या समोर आपण चाललोय थोडं निवांत व्हायला. जेवलोय जस्ट तर. सावली आहे मस्त. इथे झोपायला पण मस्त. मी सर्वात आलेला आहे. Cheers. मस्त. आम्ही आता कोकम सरबतचा आस्वाद घेणार आहोत. या तुम्ही पण प्यायला. निघायची वेळ झाली आहे. बाय. चांगलं वाटलं भेटून. येस चला बाय बाय. चला आता आपण जाणार आहोत इथून मठात. आपली गाडी आलेली आहे तर आपण इथून आता मठात जाणार आहोत आणि मठातून मग बीचवरती जायला जमलं तर जाऊ. त्याच्यानंतर मग आपली रिटर्नची ट्रेन पकडून आपण परत बॅक टू मुंबई असं असणार आहे काहीसं. तर चला आपण जाऊया स्वामींच्या मठात. चला. अरे थांबली. बजरंगबली की जय. आमची गाडी थांबलेली आहे बजरंगबली की जय. पण होईल चालू लवकरच. कमी पडतोय धक्का. अरे बाप. आम्ही उतरू का? हा मी दे धक्का करणार आहोत दर्शनाचा. बोलताना मी बोलते दे धक्का.
एवढं वजन नाही आहे तुझं. आपण तिकडे घेऊ मग रिव्हर्स मध्ये टाकू नीट घेऊ रिव्हर्स मध्ये चालू आहे दोन मागा लोय 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 झाली झाली झाली. ओ राहता तुम्ही मागे. अरे झाली आहे चालू. वा खुश. तर एक तलाव दिसला जाता जाता आपल्याला. सुंदर आहे. रेम्बो फार्म मधून आपण निघालोय आणि आपण आता मठामध्ये जातोय. मगाशी आपण गेलेलो शिवशंकरांच्या मंदिरात, तर आता आपण मठात जाणार आहोत. हवा लागली आणि झोप लागली मला. नेहमीच आहे माझं. सो आम्ही जाणार होतो स्वामींच्या मठात, पण 4 वाजता मठ ओपन होणार आहे, त्यामुळे आम्ही तो प्लॅन पोस्टपोन केला आहे. पहिला आम्ही आलो इथे बीचला, सो इथे रिलॅक्स करतो थोडं बीचवरती आणि मग 4:45 इथून निघू, जेणेकरून आपण 4ला वाडा ओपन भेटेल. सो बीच एन्जॉय करू आणि मग आम्ही जाऊ वाड्यात स्वामींच्या मठात. तर मंडळी आपण आलेलो आहोत स्वामींच्या मठामध्ये. श्रीमंतांचा वाडा असं लिहिलेलं आहे इथे, त्याचं नावच आहे श्री स्वामी समर्थ साई मठ. बघू शकता तुम्ही, अशी वॉल आहे, आपली मंडळी आहे, ह्या ऑटोने सोडलेली आहे इथे. बघा ही वॉल बघू शकता. बघा आपण आत आलेलो आहोत स्वामींच्या मठामध्ये आणि हा इथे फोर्ट पण आहे. बघूया कसं आहे. हा जायचा रस्ता आहे. बघताय वरती आहे ना, हे ओपन आहे. ओपन हे बघा, हे ओपन आहे. सुंदर ना. इथे फोटोज आहेत. श्री दत्तात्रयांचा फोटो आहे आणि स्वामी समर्थांचा फोटो आहे. बघताय ध्यान केंद्र खाली आहे. चला मग जाऊया आपण ध्यान केंद्राच्या रूममध्ये. जाऊया. वाव. ओम. कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो, असं लिहिलंय तिथे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सुंदर. इथून आली आहे मी, आता इथून जाऊया आपण. बघा ही ध्यानाची रूम आहे. मठ एकदम सुंदर आहे, बघण्यासारखं आहे मठ. पालघरला इतकं सुंदर मठ. छान छान आहे खाली. हे पण आहे इथे एक. चला तर मंडळी, आता घरी जायची वेळ आलेली आहे आणि मला नक्की सांगा हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला. 1 डे ट्रिप करायची असेल तर बेस्ट आहे हे. चला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.